हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मला बनवायची आहे मिसळ पाव. त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता अगोदर मी आणि मयंक जातो आम्ही आता ब्रेड पाव ते घेऊन येतात. मिक्सचर, लिंबू, कढीपत्ता पण आणायचा आहे आणि बटाटे पण आणायचे. मिसळ पावची तयारी करण्यासाठी सर्व काही साहित्य घेऊन येते अगोदर. त्यानंतर मग मिसळ पावची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही मोड आलेली मटकी आहे. मी काल रात्री यांना भिजवून घेतले आणि आज दिवसभरात हे असे मोड आलेले आहे, मस्त लांब सडक. इथं मटकी शिजवण्यासाठी अगोदर पाणी तापवायला ठेवलंय. पाणी तापलं की त्यात टाकायचं आहे आपल्याला चवीपुरता मीठ. चवीपुरता मीठ टाकल्यानंतर त्यात टाकायचं आहे आपल्याला थोडीशी हळदी पावडर. हळदी पावडर टाकायची आहे. हे पाणी चांगलं तापलं की मग तापलं पाणी की त्यात ही मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे आणि हिला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. मस्त हिला अशी ढवळून घ्यायची आहे. त्यानंतर हिला झाकण देऊन 15 ते 20 मिनिटं चांगली मऊसूत शिजवून घ्यायची आहे. कारण आणखी आपल्याला कट वेगळा करायचा आहे. आणि सामान घेऊन आता आलो आम्ही. खूप लांब जावं लागलं सामान घ्यायला मिसळ पावसाठी. हे आणले ब्रेड, हे आणलं पावाचं आणखी एक पॅकेट, हा आणला कढीपत्ता तोडून. इथं कढीपत्ता असं तोडून आणावा लागतो. त्यानंतर हे आणलं मिक्सचर, फरसाण आणला आहे मिसळ पावसाठी. आणि हे दूध आपलं रोजचं लागणारं. आणि हे आणले आहे बटाटे पण आणलेले. बटाटे शिजवून बटाट्याची भाजी पण बनवते मी मिसळ पाव सोबत. तुम्हाला तीच रेसिपी मी शेअर करणार आहे. खूप छान लागते. मयंकला पण आवडते, मला पण, आहोंना पण आणि दर्शूला पण. त्यामुळे सर्वांसाठी आज मस्त मिसळ पावचा बेत आहे. तुम्ही पण पुढं नक्की कंटिन्यू करा. आता अगोदर दूध तापून घेते. उसल रात्री भिजून मोड आलेली आहे चांगली, तिला हळद मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे. आता पुढचं काम करायचं आहे. त्याआधी दिवाबत्ती करायची आहे, कारण की आता 7 वाजून गेली. दिवाबत्ती करून मग पुढच्या कामाला लागते. थोडा टाइम लागतो मिसळ पाव बनवायला, पण छान लागते खायला. चला मग पुढं. दूध पातेल्यात ओतून घेत आहे मी तापवण्यासाठी. ही उसल अगोदराची शिजवून घेतली, तिला काढून घेतली. आणि हे रस्त्यासाठी म्हणजे मिसळचा जो काही त्यानंतर मी सर्वात अगोदर दिवाबत्ती करून घेतली. छान प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मग मी इथं कांदे, टमाटर कापायला घेतले. बटाटे पण शिजवायला टाकले. चाय बनवून दिवाबत्ती केली, चाय बनवून चाय पिऊन झाली. आता हे मसाले वाटण्यासाठी कांदे, लसण, मसाला तयार करत आहे मी. कांदे, लसण, हिरवी मिरची आणि सुकं खोबरं हे सर्व काढून घेतलं. टमाटर पण कापून घेतला. सुक्या मसाल्यांमध्ये मी घेतलं आहे दालचिनी, हिरवी इलायची, लवंग, काली मिरे आणि तीळ. आणि बटाटे पण शिजवून घेतले. उसल पण इथं आपली शिजवलेली तयार झालेली आहे. बटाटे पण शिजवून घेतले. बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदे पण कापून घेतले. शेवटी हा कोथिंबीर सर्व याच्यामध्ये थोडा थोडा टाकायचा. सर्वात अगोदर सुक्की मटकी बनवून घ्यायची आहे. सुक्की मटकीसाठी मी इथं टोप ठेवलाय तापवायला. अगोदर सुक्की मटकी बघारून घ्यायची, त्यानंतर बटाट्याची भाजी, त्यानंतर कटचा मसाला भाजायचा आहे. तयारी करून घेतली मी सर्व मसाले भाजून घ्यायचे. सर्वात अगोदर सुक्की मटकी बनवायला घेतली मी. टोप ठेवलं, त्यात तेल टाकला, त्यात राई टाकली, कढीपत्ता टाकला आणि सुक्की मटकी टाकली. त्यात हळद, मीठ आणि थोडीशी लाल मिरची, गोडा मसाला पण टाकला आणि सुक्की मटकी टाकून कोथिंबीर टाकली आणि चांगलं मस्त असं परतून घेतलं. 2-3 मिनटं परतल्यानंतर तिची चव खूप छान लागते सुक्या मटकीची. त्यानंतर मग मी एक कढई ठेवली. त्यात कढईमध्ये सुके मसाले भाजायला घेतले. अगोदर सर्व सुके जिन्नस इथं भाजून घेतले. काली मिरे, लवंग, इलायची, दालचिनी आणि सफेद तीळ हे सर्व भाजून घ्यायला घेतलं. ते भाजून झाल्यानंतर मग मी
खोबरं इथं भाजायला टाकलं. खोबरं बिना तेल टाकायचंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खोबरं भाजून झाल्यानंतर त्यात थोडं तेल टाकलं कढईत आणि सर्व कांदा टाकला भाजण्यासाठी आणि त्यात हिरवी मिरची, लसूण, अद्रक पण टाकून घेतलं भाजण्यासाठी. हे सर्व भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड करून त्याची पेस्ट बनवायची आहे. नंतर आणखी एक दुसरी कढई ठेवली. त्यात राई जिरं टाकलं, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्त्याची फोडणी केली. त्यानंतर त्यात थोडं पाणी टाकलं, हळद मीठ टाकलं, त्याला चांगलं परतून घेतलं. त्याला उकल आली की हाताने मॅश केलेले बटाटे टाकले शिजवलेले. थोडे बटाटे असे मोठे मोठेच राहिले होते, त्यामुळे त्याला उलथण्याने चमच्याने असे मॅश करत करत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकायची आहे. छान अशी बटाट्याची भाजी बनलेली आहे. आता बटाट्याची भाजी पूर्ण तयार झाली. त्यानंतर त्यात मी कोथिंबीर टाकला आणि बटाट्याची भाजी काढून घेतली आणि मग इथं सुके मसाले, सर्व मसाले, भाजलेला सर्व मसाला टाकून बटाट्याची भाजी पण झाली आहे, सुकी मटकी पण झाली आहे करून. आता इथं कढई ठेवली, त्यात 7-8 पल्या तेल टाकलं आहे, कारण मिसळला चांगला कट आला पाहिजे, तरी आली पाहिजे, त्यासाठी हा मसाला वाटून आणलेला आहे मी, जो भाजला होता तो सर्व. आणि आता कटची तयारी करते आहे, मिसळच्या कटची तयारी करत आहे. मिसळचा कट तयार झाला की मग झाला आपला स्वयंपाक. झाले आपल्या मग मिसळ पाव तयार. यात टाकायचं आहे थोडीशी राई आणि थोडंसं जिरं. त्यानंतर यात टाकायचं आहे कढीपत्ता. त्यानंतर त्यात टमाटर पण टाकून घेतला आणि वाटून आणलेला सर्व मसाला यात टाकून घेतला. त्यानंतर मी मसालादाणी उघडली, सर्व जगभरातले मसाले टाकून घेतले. अर्धा चम्मच हळद, 3 ते 4 चम्मच मिरची पावडर, 5 ते 6 चम्मच धना पावडर आणि आपला घरगुती हा काला मसाला पण टाकून घेतला. हा माझ्या आईच्या हातचा मसाला आहे. आणि त्यानंतर त्यात टाकलं आहे चवीपुरता मीठ. आता हा मसाला चांगला झाकून 15 मिनिट आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, चांगला शिजवून घ्यायचा आहे मसाला तेल सुटेपर्यंत. त्यानंतर यात आपल्याला हवं तितकं आपण पाणी टाकू. किती छान तरी आली बघा मसाल्याला. मसाला 15 मिनिट चांगला शिजवून झालेला आहे, त्याला खूप छान अशी तरी आलेली आहे. मसाल्याचं तेल एक्स्ट्रा झालेलं आहे. त्यानंतर आपण यात आपल्याला हवं तितकं पाणी टाकून घेऊ शकतो. असं पण जो मटकीचा रस्सा असतो तरी असती, तिला पाणी जास्तच टाकावं लागतं, कारण ते पातळच बनावं लागतं. बटाट्याची भाजी पण तयार झाली आपली. इथं सुकी मटकी पण तयार झाली. त्यानंतर मग मी इथं लिंबू कापते. आता जेवण करायला बसवायचं आहे सर्वांना. लिंबू कांदा पण तयार केला आणि हा आणला होता फरसाण. किती छान दिसत आहे फरसाण, खूप छान, मला खूप आवडतं. हा नुसता खायला सुद्धा खूप आवडतो आणि याची भेली पण छान बनते. बघा किती छान असा कट आलेला आहे आपल्या रस्स्याला. खूप छान असा मटकीला रस्स्याला कट आलेला आहे. त्यानंतर प्लेट सर्विंग करायला घेतली मी. अगोदर बटाट्याची चटणी टाकून घ्यायची, त्यावर सुकी मटकी टाकून घ्यायची. सुकी मटकी टाकून त्यावर फरसाण टाकायचा आणि मग फरसाण टाकून झाल्यानंतर त्यावर मटकीचा रस्सा टाकायचा, तरी टाकायची, त्यावर लिंबू टाकायचा, कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची, आणखी थोडंसं त्यावर मिरच्या टाकायचा. आपली प्लेट तयार आहे मिसळ पावची. या तुम्ही पण मिसळ पाव खायला. हाय गाइस, मम्मी ने ना ये मस्त मिसल पाव बनाई है, देखो कितने प्यारे अच्छे अच्छे, एक नंबर है. मग इथं मिसळ पाव मी सर्वांना सर्व केली. मयंकला पण खूप आवडली, दर्शूला पण आणि मला पण. कशी बनली? माझा शुक्रवारचा उपवास आहे, त्यासाठी स्पेशल मेनू बनवला आहे मिसळ पाव. तुम्ही पण या मिसळ पाव खायला. छान असं मग सर्वांचं जेवण झालं. त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला, भांडे घासून घेतले. अशा प्रकारे किचन क्लीन करून झोपते मी. किचन घर क्लीन करून थोडं असं साफसफाई करून झोपलं ना तर सकाळी बरं वाटतं. भांडे घासून झाले, किचन कट्टा. कसं वाटलं तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन? मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.